गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वेलकम टू द टुडे सेशन. सो आज आपण बघणार आहोत ग्रीन्स थेरम. सो ग्रीन्स थेरम वरती बेस्ट प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. जनरली वेक्टर इंटिग्रेशन मध्ये आपल्याकडे ग्रीन्स थेरम हा कॉन्सेप्ट आहे. सो आज आपण त्याच्यावरती एक न्यूमरिकल बघणार आहोत. तर ग्रीन्स थेरम काय असतो आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो की लाईक इथे त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण. That is integration over C u dx plus v dy is equal to integration over a region dou v by dou x minus dou u by dou y with respect to dx and dy. म्हणजे काय की तुम्हाला एक इंटिग्रेशन दिलेलं असेल, dx सोबत जी टर्म असेल त्याला आपण u कन्सिडर करणार आहोत आणि dy सोबत जी टर्म येईल त्याला आपण v कन्सिडर करणार आहोत. तर अशा फॉर्म मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल तर ते ग्रीन्स थेरमने कसं सॉल्व्ह करणार बाय युझिंग दिस रिलेशन किंवा दिस फॉर्म्युला. काय दिलेलं आहे की v चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x सोबत आणि u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे y सोबत, म्हणजे उलटा. u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा y सोबत आणि v चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x सोबत. सो डो v बाय डो x मायनस डो u बाय डो y ह्या व्हॅल्यूज काढून इथे पुट करायच्या आणि त्याचे इंटिग्रेशन ओव्हर dx अँड dy आपल्याला फाइंड आउट करायचं. सो डबल इंटिग्रेशन हा कॉन्सेप्ट जर येत असेल तर इझिली आपण हा न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. इथे एक न्यूमरिकल दिलेला आहे किंवा प्रॉब्लेम दिलेला आहे. इव्हॅल्युएट द ग्रीन्स थेरम बाय युझिंग ग्रीन्स थेरम that is integration over a range C e to the power minus x sin y dx plus e to the power minus cos y e to the power minus x cos y dy where C आता रिजन दिलेला आपल्याला C is a rectangle whose coordinates are given. सो आपण सोल्युशन मध्ये काय करणार, सगळ्यात अगोदर रिराईट करणार. दिलेला जो क्वेश्चन आहे तो आपण काय करणार, रिराईट. काय दिलेला क्वेश्चन, इंटिग्रेशन ओव्हर रिजन C इज e to the power minus x into sin y हे कशासोबत दिलेलं आहे dx सोबत प्लस प्लस e to the power minus x cos y e to the power minus x cos y with respect to dy. सो असा क्वेश्चन तुम्हाला गिवन आहे. सो आता जसं मी सांगितलं तुम्हाला की जी काही टर्म dx सोबत असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, u. या टर्मला आपण कशाने डिनोट करणार आहोत, u. आणि जी टर्म y सोबत असेल त्या टर्मला आपण म्हणणार आहोत v. आपलं नेक्स्ट टास्क आहे की इथे ग्रीन्स थेरमचा फॉर्म्युला लिहायचा. सो अकॉर्डिंग टू ग्रीन्स थेरम काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, जो मी मगाशी स्क्रीनवरती लिहिला होता, एकदा परत लिहितो. इंटिग्रेशन ओव्हर रिजन C u dx प्लस v dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर रिजन दॅट इज x आणि y ची लिमिट आपल्याला इथे लिहायची, दॅट इज डो v बाय, आता v चे डेरिव्हेटिव्ह कशासोबत घेणार आपण, x सोबत, मायनस डो u बाय डो y विथ रिस्पेक्ट टू dx आणि dy. तर या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बेसिकली. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय गिवन आहे, लेफ्ट हँड साइड गिवन आहे, राईट हँड साइड आपल्याला फाइंड आउट करायची. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला इक्वेशन दिलेला आहे. ओके, आता आपल्याला राईट हँड साइड फाइंड करायचं. u ची व्हॅल्यू काय असेल, dx सोबतची टर्म, आणि v म्हणजे काय असेल, dy सोबतची टर्म. सो इथे u आणि v ची मी सेपरेट व्हॅल्यू लिहितो. बाय द गिवन इक्वेशन u ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, e टू द पॉवर मायनस x sin y, आणि v ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, v इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस x cos y. तर राईट हँड साइडला जो फॉर्म्युला आहे डो v बाय डो x आणि डो u बाय डो y, म्हणजे u जरी x ची टर्म असेल तरी आपल्याला कशासोबत त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, v सोबत, दॅट इज डो u बाय डो y. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेताना u चा इथे दोन व्हेरिएबल मध्ये x आणि y. सो y सोबत जर घेत असेल तर आपण काय करत असतो, x च्या टर्म्स कॉन्स्टंट ठेवत असतो, म्हणजे e टू द पॉवर मायनस x जशाला तसं. साइन y चा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, काय होईल साइन y चा डेरिव्हेटिव्ह, cos y. सेम आता या साइडला जो आपण डो v बाय डो x, v चा डेरिव्हेटिव्ह कशासोबत घ्यायचा आपल्याला, x सोबत. सो x सोबत घेताना आपण काय करतो की y च्या टर्म्स कॉन्स्टंट ठेवतो, cos y जशाला तसं, आणि e टू द पॉवर मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, मायनस e टू द पॉवर मायनस x. सो आता अशा प्रकारे आपल्याकडे डो u बाय डो y आणि डो v बाय डो x आलेला आहे. सो हे फक्त या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आणि डबल इंटिग्रेशनने त्याला सॉल्व्ह करायचं, तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फक्त दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये आता मी पुट करणार आहे, डो u बाय डो y अँड डो v बाय डो x. नेक्स्ट थिंग इज दॅट रिजन, लिमिट्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. r इज द रिजन, काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, वेअर c इज द रेक्टँगल हुज कोऑर्डिनेट्स आर, म्हणजे c किंवा जे पाथ आहे, हे जे c दिसतंय तुम्हाला इंटिग्रेशनच्या लिमिट्स, त्या काय आहेत, रेक्टँगल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला x ऍक्सिस आणि y ऍक्सिस चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत.
फर्स्ट कोऑर्डिनेट काय दिलाय 0,0 म्हणजे हा फर्स्ट पॉइंट काय झाला ओरिजिन. सेकंड पॉइंट काय दिलाय एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट पाय आणि वाय ऍक्सिसला 0. तर वाय ऍक्सिस 0 केव्हा असेल रे? एक्स ऍक्सिस वरती वाय ची व्हॅल्यूज काय असतील 0 असतील आणि वाय ऍक्सिस वरती कशाच्या व्हॅल्यू 0 असतील एक्स च्या व्हॅल्यू 0 असतील. नेक्स्ट कोऑर्डिनेट काय तुमचा पाय कॉमा पाय बाय 2 म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पाय म्हणजे इथे असेल आणि वाय ऍक्सिस वरती पाय बाय 2 लेट्स आपण अज्युम करू इथे आहे. हा कोऑर्डिनेट काय होईल तुमचा पाय कॉमा पाय बाय 2 आणि नेक्स्ट वन इज पाय बाय 2 कॉमा 0 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पाय बाय सॉरी 0 कॉमा पाय बाय 2 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 आणि वाय ची व्हॅल्यू किती असेल पाय बाय 2 या पॉइंटला. म्हणजे पॉइंट जर आपण जॉईन केले तर आपल्याला काय मिळाला रेक्टँगल. जसे की प्रॉब्लेम मध्ये दिले सी इज अ रेक्टँगल. याच्यावरून आपल्याला काय करायचंय एक्स आणि वाय ची लिमिट फाइंड आउट करायची. इथे आपण एक्स ची लिमिट लिहिणार आणि बाहेर वाय ची लिमिट. तर एक्स ची लिमिट फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण एक हॉरिझॉन्टल स्ट्रीप ड्रॉ करतोय. आता ही स्ट्रीप ड्रॉ करताना आपल्याला अशा प्रकारे जायचं आहे लेफ्ट हँड टू राईट हँड. सो मला सांगा ही जी स्ट्रीप इथे टच होतीये इथे आपल्या एक्स चे कोऑर्डिनेट्स काय 0 आणि 0 या लाईन वरती कुठे टच होतीये वाय ऍक्सिस ला टच होतीये आणि वाय ऍक्सिस ला एक्स चे कोऑर्डिनेट्स काय 0 म्हणजे फर्स्ट पॉइंट काय झाला तुमचा 0. नेक्स्ट एंड कुठे टच होतो या लाईनला एक्स ऍक्सिस चे कोऑर्डिनेट काय तुमचे पाय. ओके या लाईनला एक्स ची व्हॅल्यू काय तुमची पाय. या लाईन वरती व्हॅल्यू आपली पाय असल्यामुळे नेक्स्ट कोऑर्डिनेट काय झाला आपला पाय म्हणजे एक्स ची लिमिट काय झाली तुमची 0 टू पाय. नेक्स्ट वन इज वाय. वाय चे जर कोऑर्डिनेट काढायचे असेल तर ऑब्विसली तुम्हाला कशी स्ट्रीप ड्रॉ करावी लागेल व्हर्टिकल स्ट्रीप. स्ट्रीपचे दोन एंड आहेत हा बेस आणि हा अप्पर एंड. तर बेसच्या एंडला वाय चे कोऑर्डिनेट्स काय अगेन 0 सो 0 टू अप्पर एंडला वाय चे कोऑर्डिनेट्स काय पाय बाय 2 आणि पाय बाय 2 म्हणजे काय पाय बाय 2. याच्यावरून आपल्याला काय मिळाले एक्स आणि वाय च्या लिमिट्स मिळाल्या तर ते आपण प्रॉब्लेम मध्ये ठेवणार आहोत. सो आपल्याला इथे एक्स आणि वाय च्या लिमिट्स मिळालेल्या आहेत. सो आपण इथे लिहू शकतो इंटिग्रेशन. इथे वाय ची लिमिट म्हणजे आउटर लिमिट दॅट इज 0 टू पाय बाय 2. एक्स ची लिमिट इनर लिमिट दॅट इज 0 टू पाय आणि इथे आपल्याला कशाची व्हॅल्यू ठेवायची डो व्ही बाय डो एक्स मायनस डो यू बाय डो वाय आणि कशासोबत इंटिग्रेशन घ्यायचं त्याचा डीएक्स. यातली लिमिट एक्स ची आहे म्हणून डीएक्स अगोदर घेतलं आपण आणि देन बाहेरची लिमिट डी वाय. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवायच्यात आपल्याला 0 टू पाय बाय 2 अप्पर लिमिट आणि आता आतला आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं दॅट इज 0 टू पाय. त्या अगोदर आपण डो व्ही बाय डो एक्स ची व्हॅल्यू ठेवून देऊया. काय व्हॅल्यू आहे डो व्ही बाय डो एक्स ची मायनस ई टू द पॉवर एक्स कॉस वाय. सो मायनस ई टू द पॉवर एक्स इंटू कॉस वाय. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डो व्ही बाय डो एक्स मायनस डो यू बाय डो वाय ची व्हॅल्यू काय ई टू द पॉवर एक्स कॉस वाय ओनली. सो मायनस ई टू द पॉवर एक्स cos of y. Okay, so both are powers are negative e to the power minus x. So कशासोबत घ्यायचं आपल्याला dx सोबत इंटिग्रेशन घ्यायचंय ब्रॅकेट क्लोज आणि आउटर आपलं dy सोबत असणार. सो याचे इंटिग्रेशन जर x सोबत घ्यायचं असेल तर आपण काय करू त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामधून काय कॉमन निघू शकतं e टू द पॉवर x e टू द पॉवर मायनस x हे कॉमन निघू शकतं. सो 0 टू पाय बाय 2 आउटर लिमिट ब्रॅकेट 0 टू पाय त्याच्या अगोदर तुम्हाला सिम्प्लिफाय करू की इथे काय राहील ई टू द पॉवर मायनस एक्स कॉमन घेतलं तर मायनस कॉस वाय. त्याच्या नेक्स्ट टर्म मधून जर ई टू द पॉवर मायनस एक्स कॉमन घेतलं तर मायनस कॉस वाय. ई टू द पॉवर एक्स बाहेर त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं डीएक्स सोबत आणि आउटर डी वाय. सो मायनस कॉस वाय काय होतील 2 कॉस वाय दॅट इज 0 टू पाय बाय 2 मायनस 2 कॉस वाय. आता 0 टू पाय आपल्याला डीएक्स सोबत इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर कॉस वाय आपण कॉन्स्टंट ठेवतो आणि एक्स इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर काय होईल ई टू द पॉवर मायनस एक्स आणि इंटिग्रेशन असल्यामुळे डिनॉमिनेटरला -1 येईल आणि याच्या लिमिट काय असेल ते 0 टू पाय विथ रिस्पेक्ट टू डी वाय. जर आपण याच्या लिमिट पुट केल्या तर काय आन्सर येईल आपलं हे जर बघितलं आपण दॅट इज 0 टू पाय बाय 2 मायनस 2 कॉस ऑफ वाय. देन आता लिमिट्स पुट करायच्यात आपल्याला एक्सच्या ठिकाणी एकदा पाय ठेवायचं आणि एकदा 0 ठेवायचं. सो ई टू द पॉवर मायनस पाय दॅट इज अप्पर लिमिट मायनस ई टू द पॉवर मायनस 0 आणि डिनॉमिनेटरला -1 कॉमन दॅट इज डी वाय. आता डिनॉमिनेटरचा -1 आणि इथला मायनस काय होईल कॅन्सल होईल म्हणजे काय उरेल फक्त तर आपल्याकडे राहील 0 टू पाय बाय 2 कॉस ऑफ वाय इन ब्रॅकेट ई टू द पॉवर मायनस पाय मायनस 0. आपल्याला माहिती ई टू द पॉवर 0 कोणत्याही गोष्टीचा जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं 1 आणि कशासोबत घ्यायचं आपल्याला इंटिग्रेशन डीवाय सोबत. आता डीवाय सोबत इंटिग्रेशन घेताना ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेऊ.
काय कॉन्स्टंट आहे 2, आणखीन e टू द पॉवर मायनस पाय याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, -1 कॉन्स्टंट आहे, म्हणजे काय राहिलं फक्त इंटिग्रेशन मध्ये 0 टू π/2 cos ऑफ y याच्यासोबत घ्यायचंय dy सोबत. सो 2 e टू द पॉवर मायनस पाय जशाला तसं, -1 जशाला तसं, याचं इंटिग्रेशन घ्यायचं. cos y चं इंटिग्रेशन काय येईल आपलं sin y, आणि लिमिट्स काय असतील आपल्या 0 टू π/2. सो 2 e टू द पॉवर मायनस पाय -1, आता लिमिट्स पुट करायचे. y च्या जागी एकदा π/2 ठेवायचं आणि एकदा 0 ठेवायचं. दॅट इज sin π/2 मायनस साइन ऑफ 0. सो आपल्याला माहिती आहे sin π/2 म्हणजे 90 डिग्री, दॅट इज 1. sin π/2 ची व्हॅल्यू काय असते 1. सो इथे काय येईल 1 मायनस sin 0 ची व्हॅल्यू काय असते 0. 1 मायनस 0 1, आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असेल, म्हणजे आपला आन्सर काय राहील फक्त बाय युजिंग ग्रीन्स थेरम आपला आन्सर काय येईल 2 इन ब्रॅकेट e टू द पॉवर मायनस पाय -1. सो दिस इज आवर फायनल आन्सर. सो अशा प्रकारे तुम्ही ग्रीन्स थेरम वरती बेस्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ह्याला जर समराइज करायचं असेल तर काय करणार आपण, या फॉर्मॅट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम गिवन असेल, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून ग्रीन्स थेरमने त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो x सोबत जी टर्म दिलेली असेल त्याला u कन्सिडर करायचं, y सोबत जी दिलेली असेल त्याला v कन्सिडर करायचं. त्यांचा म्हणजे ऑपोजिट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, v चा x सोबत आणि u चा y सोबत, आणि जस्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. जसं आपण डबल इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो त्याच पद्धतीने पुढे सॉल्व्ह करायचं, लिमिट्स पुट करायचे, आणि आपल्याला फायनल आन्सर मिळेल. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व्ह problem based on the Green's theorem. So I hope you will get this. Thank you.